आता एक जो प्रश्न आहे ऍक्च्युली मी काही जणांना तो अगोदर विचारतो, पण मी आता हा शेवटी मुद्दाहून विचारतोय आणि त्याच्या मागचं कारण आहे की आपण पूर्ण एपिसोड आपण ज्याच्यावर चर्चा केली त्या सगळ्या गोष्टींवर. आणि सुनील, बेसिकली तुझं जे हे आत्ताचं फील्ड जे आहे ते काय पहिल्यापासून नव्हतं. तू नोकरी करणार आहे, तू इंजिनियर आहेस, तू विप्रो सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये होता, तिथून सगळं या गोष्टी केल्यास आणि त्याच्यानंतर तू ह्या सगळ्या ह्या सुंदरशा विश्वामध्ये तू एंटर केलंस. चांगली चांगली पुस्तकं केली, लोकांना मार्गदर्शन त्याच्यामुळे मिळेल. असं म्हणतात की आपण जन्माला आलो तर लोकांचं देणं लागतं ह्या निसर्गाचं, ते तू देणं परत निसर्गाला देतोयस, लोकांना देतोयस. हा जो तुझ्यामध्ये जो ह्या स्पिरिच्युअलिटीचा ह्या सगळ्या गोष्टीचा हा जो अभ्यास आहे हा तुला एक्झॅक्टली कधी वाटला आणि का असं वाटलं की अरे नाही ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास कशा रीतीने केला? हा जो पहिला प्रश्न आहे हा मी मुद्दाम विचारतो का लोकांना कळून देत की एवढंच केल्यानंतर बाबा हा माणूस ह्याच्यात कसा काय आला. ऍक्च्युली हा जवळजवळ माझं कॉर्पोरेट लाईफ होतं. मी सिमेंट्स आणि विप्रो सारख्या मोठ्या कंपनीमध्ये काम केलं, मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. स्पिरिच्युअल अजिबात नव्हतं पहिल्यांदा, म्हणजे असं काय हे वाटलं नाही. पण नंतर एक माझा हाँगकाँगला पोस्टिंग होता, आय वॉज अलोन अँड ऑल दॅट. तर तो लोनलीनेस आला, त्याच्यातनं एक पर्टिक्युलर एक थ्रेड ओपन झाला माझा. आणि नंतर माझे वडील स्वतः आले एकदा आणि त्यांनी मला गायत्री मंत्र दिला. आणि का कोण असतं त्याच्यानंतर जे मला सुरू झालं, म्हणजे त्यावेळेला पण मी कॉर्पोरेटमध्ये होतो, जवळजवळ 15 वर्ष होतो त्याच्यानंतर पण कॉर्पोरेटमध्ये. तर इव्हन फ्लाईट सकाळची पकडायची असेल लेट्स से 5 वाजता, तर मी 3 वाजता उठून 1 तास मी मेडिटेशन म्हणजे चॅन्टिंग वगैरे करतो. त्यावेळेला मेडिटेशन म्हणजे काय, मला वडिलांनी सांगितलं अरे गायत्री मंत्र म्हण किंवा हे म्हण, त्याचे वेगळे हळूहळू मी सुरू केलं. आणि नंतर ते वाढत झालं. आणि त्याच्यानंतर मी तुला सांगितलं ते स्पिरिच्युअल मी तुला म्हणून मी ते सांगतो ते स्टेज. त्या स्पिरिच्युअल स्टेजमध्ये मी लक्षात आलं की हे मटेरियल लाईफ पासून मला थोडंसं क्लोज करावं असं वाटलं आणि मी क्लोज झालो. नंतर एक इंटरनॅशनल मास्टरशिप पण मी 1 वर्षभर बेसिकली त्याचं इंडिया बेस्डचं ऑपरेशन हँडल केलं ॲज अ बिझनेस हेड म्हणून. आणि ते माझं ते कम्प्लिटली मग ते मागचा कॉर्पोरेट लाईफ बंदच केलं मी. आणि मग मी त्याच्यानंतर पण मी स्वतः जवळजवळ 2011 नंतर आतापर्यंत मी फक्त एक स्पेसिफिक माझं स्पिरिच्युअल फॉलो, माझा जे कर्म आणि हे हिलिंग आणि हे फॉलो केलं. आणि तोच मी फार जवळजवळ 2011 पासून आतापर्यंत करतो आहे. आणि म्हणून मी मग एक पर्टिक्युलर स्वतःला एक तयार केलं. मेडिटेशनमधनं काहीतरी एक अबुडन्स किंवा एक अवेअरनेस आला. नंतर मी 4 वर्षापूर्वी हे पुस्तक लिहिलं. ओके. आणि नाव ती कंपनी पण फॉर्म केली. अँड नाव आय एम गोइंग टू द नेक्स्ट हे की हाऊ डू आय शेअर दिस विथ एव्हरीवन. राईट. तर हा माझा एक पर्टिक्युलर जो मला तरी वाटतं एक पर्टिक्युलर माझा पास्ट मधनं मी एक पर्टिक्युलर लेवलला ट्रिगर झालो आणि त्याच्यानंतर मग मी इकडे आलो, असंच झालेलं आहे. नाही, खूप छान सुनील, आपल्या बरोबर चर्चा रंगली आणि खूप चांगल्या रीतीने मार्गदर्शन लोकांपर्यंत आपण पोचवू. हा आज आपला एक कॉमन सब्जेक्टवर आपण जे काही विषय काढले होते त्या कॉमन सब्जेक्टवर आज आपण ही एवढ्या वेळ चर्चा केली आणि एकदम सखोल चर्चा आपण म्हणू तशी ती चर्चा झालेली आहे. पुढचे एपिसोड्स आपण करणार आहोत ते मला वाटतं प्रेक्षकांपर्यंत हे कळलं असेल की एक्झॅक्टली काय आहे आणि आपण कशा रीतीने लोकांपर्यंत या गोष्टी घेऊन जाणार आहोत. पुढचे आपले जे एवढे एपिसोड्स असतील हे एकेका प्रश्नांवर आपण सखोल रीतीने त्याच्यावर एक आपण म्हणू त्याला एक्सप्लेनेशन देत, एक उदाहरणं देत, असं सखोल प्रमाणे आपण त्याच्यावर करू जेणेकरून लोकांना पण ते कुठे ना कुठे झालं पाहिजे. आपण आपले कॉमेंट्स आपल्या युट्यूब चॅनलला आम्हाला द्या, आपल्याला सबस्क्राईब करा आणि आपले जे काही विचार असतील ते आमच्या कॉमेंट्समध्ये लिहा, ही आपल्याला विनंती. तुर्तास मी सुनील शेट्टे यांना धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपण हा कार्यक्रम सक्सेस केला. लोकांपर्यंत आपले विचार पोचवायचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत. लोकांना पण हे गोष्टी नक्कीच आवडतील, लोकांना पण त्याच्यातून मार्गदर्शन मिळेल. आपल्या प्रेक्षकांना पण कधीही कसली गोष्टीची अडचण असेल किंवा काय असेल तर तुम्ही सुनील शेट्टेंना कॉन्टॅक्ट करू शकाल. खालती आपल्या
कॉमेंट्स बॉक्समध्ये त्यांचा नंबर पण आपण देऊ, शेअर करू पुढच्या एपिसोड्समध्ये. तुर्तच आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या एपिसोडचा आपण लवकरात लवकर वाट पाहावी ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे. तुर्तच या ठिकाणी आपण थांबतो. नमस्कार. थँक्स ऑल ऑफ यू.